Hare
त्रिभंगी देवळा ठाण मांडोनिया माये कल्पद्रुमा तळी वेणू वाजवित आहे गोविंद माये गोपाळो समायाभ्यंतरी अवघा परमानंदो सावळे सगुण सकळ जीवाचे जीवन घनानंद मूर्ती पाता रोपले मन गोविंदो माये गोपाळो समायाभ्यंतरी अवघा परमानंदो शून्य स्थावर जंगम व्यापुणे राहिला काळ बापर खमा देवे वरो विठ्ठल सकळ गोविंदो माये गोपाळो समायाभ्यंतरी अवघा परमानंदो. सर्व अभंगाचं तात्पर्य काय असेल तर एका विशिष्ट प्रकारच्या भक्ताला झालेला भगवंताचा साक्षात्कार आणि त्याच्या मुखातून निघालेला हा अनुभव ज्ञानोबारा या प्रकरणातून कागदात प्रकट करतात. म्हणून परमार्थिक जीवनातला जो अनुभव आहे हा देवाचा अनुभव असतो. ज्या वेळेला आपला देवाचा अनुभव येईल त्यावेळेला समजावं की आपला परमार्थिक अनुभव आहे. संसारातले अनेक अनुभव येतात त्याचा काही फायदा नाही लक्षात घ्या. पण थोडा थोडा जरी परमार्थ केला तरी भगवंताचा आपल्याला अनुभव येईल आणि निश्चितच एक दिवस आपल्या मुखातून तो अनुभव बाहेर पडेल. हीच अवस्था एका गवळण झाली, एका साधक असणाऱ्या गवळण झालेली आहे. तिनं हा आपला अनुभव प्रकट केलेला आहे. म्हणून या गवळण प्रकरणातील जो आध्यात्मिक भाग आहे तो स्वतंत्र भाग आहे. तरी परंतु याच्यातून आपल्याला एकच घ्यायचं आहे की आपण देखील भगवंताचे आवडते व्हावेत आणि भगवंताला आपण आवडते होण्याकरता काय केलं पाहिजे तर लक्षात घ्या, भगवंताची आराधना केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. आपलं कोणतंही इष्टदैवत असो त्या इष्टदैवताच्या माध्यमातून आपण त्या देवाची प्रार्थना केली पाहिजे आणि त्या देवाची प्रार्थना केली भगवान निश्चितच आपला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अनुभव परमार्थाचा एकच आहे, घनानंद मूर्ती पाहता हरपले मन. आपल्या जीवनामध्ये घनानंद म्हणजे अपार अशा प्रकारचा आनंद प्रगट होणं आणि अपार आनंद झाल्यानंतर संसारातले किती दुःख असू द्या त्याचा काहीही आपल्यावर परिणाम होत नाही. म्हणून हा आनंद आपल्याला लक्षात घ्या प्राप्त व्हावा याकरता भगवंताची आराधना, भगवंताची प्रार्थना, भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, दान धर्म परोपकार अशा प्रकारचं पुण्य केलं पाहिजे. आणि निश्चितच पुण्य फळले बहुता दिवसात, बऱ्याच दिवसात त्या पुण्याचा निश्चितच आपल्याला स्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. हाच अनुभव या ठिकाणी आलेला आहे. ज्ञानोबारांना सांगायचं आहे की बाबा हो, तुम्ही त्या गवळणचा इतिहास ऐकला परंतु तो द्वापार युगातला इतिहास आहे. मग तुम्हाला तो लाभ कसा व्हायचा त्या गवळणला झालेला, त्या साधका झालेला? एकच म्हणतात की भगवान सर्व ठिकाणी आहे, गोकुळातच नाही, द्वापार युगातच नाही, कलियुगात देखील आहे. आणि तोच अनुभव आपला आजही मी मिळू शकतो. तुम्ही काय एकच करा की शून्यस्थावर जंगम यापुणे राहिला आकळ. ज्याचं दर्शन त्या गवळणीला झालं होतं, त्या साधकाला द्वापार युगात झालं होतं, ते दर्शन आज देखील आपल्याला होऊ शकते. कारण तो या सर्व याच्यावर जगावर व्यापलेला आहे, तो व्यापक आहे आणि आज देखील आहे, तेव्हा देखील होता. तेव्हा सर आज कुठं आहे? ज्ञानोबाराय म्हणतात विठ्ठल रूपानं आज तोच आहे म्हटले. जेने गीता उपदेशली तेच विद्येवरी माऊली, तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानापाराई सुंदरी. अशा प्रकारचा लक्षात घ्या अनुभव साधू संतांनी आपल्याला सांगितला. ज्ञानोबाला देखील आपला अनुभव सांगतात. शून्यस्थावर जंगम आपण राहिला आकळ, पाप रखमा देवर विठ्ठल सकळ.
तो त्यावेळेला तो राहिला. आज देखील सर्व ठिकाणी व्यापक असून सुद्धा विटेवर तो आपला सगुण साकार रूपानं त्या ठिकाणी आज उभा आहे. त्याचे पायी घाला मिठी. लक्षात घ्या, त्याच्या चरणात तुम्ही मिठी घाला. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर सुखा लागी करीशी तळमळ, परी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. आज देखील लक्षात घ्या, तो भगवान आज देखील विटेवर उभा आहे. तोच भगवान उभा आहे. म्हणून आपण त्याची जर आराधना केली, त्याची वारी केली, त्याची गळ्यात तुळशीची माळ घातली, त्याचं नामस्मरण केलं तर तोच देखील आपल्याला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही, आनंद दिल्याशिवाय राहणार नाही, आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. या अभंगाचं हे तात्पर्य ज्ञानोबाने सांगितलं आहे. ते आपल्या पुढं मी माझ्या थोडक्या वेळामध्ये आपलं ठेवलं आहे. आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाला लक्षात ठेवा. काल्याचा अभंग घेतला जातो किंवा काल्याचं महत्त्व सांगितलं जाते. काला एक भगवंताचा प्रसाद आहे, लक्षात घ्या. परंतु प्रसाद सेवन करण्याचा अधिकार ज्या भगवंताने जो कालारूपी प्रसाद निर्माण केलाय त्याचं चरित्र ऐकवल्याशिवाय, चरित्र गायल्याशिवाय, चरित्र ऐकल्याशिवाय, श्रवण केल्याशिवाय त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून भगवंताचं चरित्र अगोदर उच्चारावं लागते, नंतर त्याने केलेला तो काला सेवन करायचा असतो. म्हणून तोच काला जिथं द्वापार युगामध्ये भगवंताने आपल्या गोपाळाला दिला, तेच गोपाळ आज ते साधू संत आहेत आणि साधू संतांच्या माध्यमातून त्याच भगवंताने तोच काला आज आपल्याला या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. तर तेव्हा तो काला सेवन करून तो श्रद्धेनं भावनेनं आपण सेवन करा आणि आपलं जीवन कृतार्थ करा. हे त्याचं सर्वांचं तात्पर्य आहे. झालेले शिवा भगवंताचे मी समर्पित करतो. यानंतर त्यानंतर दहीहंडीचा अभंग होईल. दहीहंडी फुटेल आणि काला आपला सर्वांना वाटल्या जाईल. आणि नंतर त्याच्यानंतर महाप्रसाद आहेच. तत्पूर्वी सर्वांनी शांतते राहून एक 5-10 मिनिटाचा बाकीचा औपचारिक कार्यक्रम आहे, तेव्हा सर्वांनी त्या ठिकाणी शांत राहून त्या कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. आता या ठिकाणी झालेली सेवा भगवंतांनी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो. आता बाकीचं काय सांगायचं ते बाकीचे सांगतील सर्व. तेव्हा सर्वांनी शांत. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. Now
सर्व काळ पंढरीचा वार करी मागणे मधुर प्रति आहे या नंदात्री भेज मधुरी तुका म्हणे आता उदर तोहरे काही नंदा भेज मध दे ज्ञानदेव तुकारा विनंती 5-10 मिनिटं कोणी उठायचं नाही सूचना होती सत्कार होतील मग सर्वांनी उठायचं टाळकऱ्यांनी सर्वांनी खाली बसा खाली बसा विद्यार्थ्यांना खाली बसा आता सत्कारात सर्वांचे सत्कार जे आहेत ना सर्वांनी नारळ घेऊन जायचा सत्काराचा मात्र मी आता आतमध्ये बसेल वेळ झालेला आहे त्यामुळं मी आतमध्ये बसेल सर्वांनी जात्यात एक औपचारिक म्हणून या ठिकाणी हे सप्ताहाचं आयोजन किंवा सर्व संयोजन किंवा सर्व मार्गदर्शन किंवा सर्व चालकत्व याविषयी मी लहू महाराजाकडे दिलेलं आहे आता लहू महाराजांनी आभार मानायचे सर्वांचे त्यामुळं मी आता त्यांच्याकडे माहीत देतो त्यांनी सर्वांचा आभार माना आणि जो सत्कार आहे ते आतमध्ये होतील प्रत्येकाने नारळ प्रसाद घेऊन जायचा आहे आता ते औपचारिक सर्वांचे आभार